ओके. आता आपला बेटा पुढचा कन्सेप्ट चालू होतोय, तो म्हणजे आहे ए टू डी कन्व्हर्टर. कुठला कन्व्हर्टर बेटा? ए टू डी कन्व्हर्टर. ए टू डी कन्व्हर्टरचे आपण अनेक टाइप्स बघितलेले. ठीक आहे, त्याच्यापैकी मला 3 महत्त्वाचे टाइप्स आहेत ते मी इथे शिकवणार आहे. ठीक आहे, तेच तुमच्या सिलेबसला आहे. कुठले कुठले आहेत बेटा? पहिला टाईप आहे काउंटर टाईप एडीसी, सेकंड आहे सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन एडीसी आणि अजून एक ड्युएल स्लोप एडीसी. ठीक आहे, 3 टाइप्स. कुठले कुठले? काउंटर टाईप एडीसी, सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन एडीसी आणि अजून एक ड्युएल स्लोप एडीसी. पहिला टाईप आता मी स्टार्ट करतो बेटा, तो म्हणजे काउंटर टाईप एडीसी. ठीक आहे, तो म्हणजे कुठला आहे? काउंटर टाईप एडीसी. काउंटर टाईप एडीसीचं आता तुम्हाला इकडे बाजूला त्याची डायग्राम आणि वेव्हफॉर्म दोघं दिसतंय बेटा. डायग्राम आणि वेव्हफॉर्म दोघं दिसतंय. फाईन. त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला एक ट्रायंगल आहे. तो ट्रायंगल म्हणजे काय? ओपॅम आहे. तो ट्रायंगल म्हणजे काय बेटा? पुन्हा तुमचा ओपॅम आहे. ओपॅम इथे जो यूज केला आहे तो ॲज अ मागच्या याच्यात तसं तो समिंग ॲम्प्लिफायर म्हणून यूज केला होता, आठवतंय? बायनरी वेटेड रजिस्टरमध्ये आपण तो समिंग ॲम्प्लिफायर म्हणून वापरला होता. इथे त्याला आपण ॲज अ कम्पॅरेटर म्हणून यूज करेल. कम्पॅरेटर म्हणजे काय? 2 सिग्नल्सचा तो कम्पॅरिझन करेल. इथे तो काय म्हणून यूज होईल बेटा? कम्पॅरेटर म्हणून यूज होईल. कम्पॅरेटर म्हणून यूज होताना तो इथे 2 सिग्नल्सचं कम्पॅरिझन करेल. तो इथे 2 सिग्नल्सचं काय करेल बेटा? कम्पॅरिझन. 2 सिग्नल्स कुठले कुठले? एक VA म्हणजे अॅनालॉग व्होल्टेजचा सिग्नल आणि अजून एक VD म्हणजे डिजिटल व्होल्टेजचं सिग्नल. दिसतंय? एक अॅनालॉग व्होल्टेज आणि एक कुठले बेटा? डिजिटल सिग्नल आहे. ठीक आहे, बरं. इथे जे कम्पॅरेटरचं आउटपुट मी दिलंय अँड गेटला. कुणाला दिलंय? अँड गेट. वरती दिसतं तुम्हाला अँड गेट. अँड गेटमध्ये 2 इनपुट्स आहेत. एक तर कम्पॅरेटरकडनं आलेले आणि एक कुठले क्लॉक पल्सेस आलेले आहेत बेटा. एक काय आलेले आहेत? क्लॉक पल्सेस. ते अँड गेटचं आउटपुट मी कोणाला दिले? पुन्हा बायनरी काउंटरला दिले. बायनरी काउंटर. बायनरी काउंटरचे म्हणजे तो बायनरीमध्ये त्याचं कन्व्हर्शन करेल. तो त्याला बायनरी कन्व्हर्शन करेल. बायनरी कन्व्हर्शन केलं म्हणजे डिजिटलमध्ये त्याला त्यांनी कन्व्हर्ट केलं. डिजिटलमध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर खाली मी एक त्याला आउटपुट दिलेले आहे, DAC दिलेले आहे. दिसतंय बेटा? बायनरी काउंटरचे इलेक्ट. त्याच्यानंतर खाली DAC. DAC म्हणजे काय? डिजिटल सिग्नल आता आलेला आहे, त्याचा कन्व्हर्शन तो अॅनालॉगमध्ये करेल. अॅनालॉगमध्ये कन्वर्ट करून पुन्हा ते आउटपुट कोणाला दिलं बेटा? कम्पॅरेटरला. कम्पॅरेटरच्या इथे बेटा 2 सिग्नल्सचं कम्पॅरिझन होईल. कुठलं कुठलं? VA आणि अजून एक कुठले? VD. मग VA जेव्हा जेव्हा VA इज ग्रेटर दॅन VD असेल, जेव्हा जेव्हा VA इज ग्रेटर दॅन VD असेल तेव्हाच कम्पॅरेटरचा आउटपुट काय होईल बेटा? हाय होईल. तेव्हाच कम्पॅरेटरचा आउटपुट काय होईल? हाय होईल आणि माझा अँड गेट बेटा एनेबल होईल. आता मी वर्किंग सांगतोय. आधी मी सगळ्याच्या सगळं कन्स्ट्रक्शनबद्दल बोललो, आता मी त्याचं वर्किंग बोलतोय. वर्किंग काय सांगतोय? जेव्हा जेव्हा माझा अॅनालॉगचा आउटपुट व्होल्टेज हाय असेल, कोणापेक्षा? डिजिटल व्होल्टेजपेक्षा, तेव्हाच कम्पॅरेटर आउटपुट माझं काय होईल बेटा? कम्पॅरेटर आउटपुट देईल. म्हणजे काय इथे? कम्पॅरेटर तुमचं आउटपुट देईल. कम्पॅरेटर आउटपुट देईल. कम्पॅरेटरने आउटपुट दिलं म्हणजेच माझा जो अँड गेट आहे ना, तेव्हाच माझा अँड गेट काय होईल बेटा? एनेबल असेल. तेव्हाच माझा अँड गेट काय असेल? एनेबल असेल. अन्यथा अँड गेट डिसेबल असेल. अँड गेट एनेबल झाला मग मला तेव्हाच आउटपुट भेटत जातं, अन्यथा आउटपुट भेटत नाही बेटा. हे एवढंच फक्त वर्किंग आहे, लक्षात ठेवा. वर्किंग काय सांगते बेटा? इथे 2 व्होल्टेजेसचं कम्पॅरिझन होईल. अॅनालॉग व्होल्टेज, डिजिटल व्होल्टेज. आउटपुट कधी देईल बेटा? जेव्हा अॅनालॉगचं व्होल्टेज हे जास्त असेल कोणापेक्षा? डिजिटल व्होल्टेजपेक्षा. जर अॅनालॉगचं आउटपुट व्होल्टेज जास्त असेल कोणापेक्षा? डिजिटल व्होल्टेजपेक्षा, तेव्हाच माझा कम्पॅरेटर आउटपुट देईल आणि तेव्हाच माझा अँड गेट काय असेल? एनेबल असेल. तेव्हाच माझा अँड गेट एनेबल असेल आणि मला आउटपुट व्होल्टेज स्टेअर केसच्या फॉर्ममध्ये भेटतं. आउटपुट कुठल्या फॉर्ममध्ये भेटतंय? स्टेअर केसच्या. मग सपोज माझा अॅनालॉगचं इनपुट व्होल्टेज, अॅनालॉगचं व्होल्टेज हे लेस झालं कोणापेक्षा? डिजिटल व्होल्टेजपेक्षा. कम्पॅरेटर डिसेबल होऊन जाईल. ठीक आहे, अँड गेट पण डिसेबल होऊन जाईल. कम्पॅरेटर पण डिसेबल, अँड गेट पण डिसेबल. मला तिथे आउटपुट भेटणारच नाही. मला तिथे आउटपुट भेटणारच नाही. तेच तुम्हाला इथे वेव्हफॉर्ममध्ये दिसतंय. तेच तुम्हाला कशामध्ये दिसतंय बेटा? वेव्हफॉर्ममध्ये. सोपे सोपे कन्सेप्ट आहेत, अवघड नाही आहेत बेटा. सोपे सोपे कन्सेप्ट आहेत, अवघड नाही आहेत. ओके, कळालंय? त्याची लिखापडी, वेव्हफॉर्म वगैरे सगळं सगळं तुम्हाला नोट्समध्ये अवेलेबल आहे. सगळ्याच्या सगळं नोट्समध्ये अवेलेबल आहे बेटा. इझी कन्सेप्ट आहे. पुन्हा एकदा सांगतो, इथे कम्पॅरेटर वापरले, ओपॅम ॲज अ कम्पॅरेटर म्हणून वापरलेलं आहे. त्याचा आउटपुट कोणाला दिलं बेटा? तुमचा अँड गेटला. अँड गेटच्या इथे 2 आउटपुट्स असतात. एक कम्पॅरेटरकडनं आलेले क्लॉक पल्सेस. अँड गेटचा आउटपुट कोणाला दिले? बायनरी काउंटरला. बायनरी काउंटरच्या इथून खाली कोणाला दिले? बायनरी काउंटरमध्ये मला MSB LSB म्हणजे काय? मोस्ट सिग्निफिकंट बिट आणि लिस्ट सिग्निफिकंट बिट म्हणजेच माझं त्याचं बायनरीच्या फॉर्ममध्ये आउटपुट आलेलं आहे. ते मी कोणाला दिलं? DACला, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरला. पुन्हा ते आउटपुट कोणाला दिलं? कम्पॅरेटरला. ठीक आहे, कम्पॅरेटर आउटपुट कधी देईल? जेव्हा VA इज ग्रेटर दॅन VD. VA म्हणजे काय? अॅनालॉग व्होल्टेज इज ग्रेटर दॅन डिजिटल व्होल्टेज. तेव्हाच तो आउटपुट देतो. आउटपुट दिलं तेव्हाच मला आउटपुट कम्पॅरेटरचं आउटपुट भेटेल. तेव्हाच मला अँड गेट काय एनेबल असेल.
आणि मला आउटपुट फायनली भेटेल. ठीक आहे. पण जर अॅनालॉगचं इनपुट व्होल्टेज हे कमी असेल डिजिटल व्होल्टेजपेक्षा, त्यावेळेस कंपेअर आउटपुट देणार नाही. अँड गेट पण काय होऊन जाईल, डिसेबल होऊन जाईल. अँड गेट पण काय होऊन जाईल, डिसेबल होऊन जाईल. तुम्हाला आउटपुट व्होल्टेज भेटणार नाही. तुम्हाला आउटपुट व्होल्टेज भेटणार नाही बेटा. कळाले? हा एक महत्त्वाचा फंडा झाला. कुठला बेटा? काउंटर टाईप एडीसी. कुठला कन्सेप्ट झाला? काउंटर टाईप एडीसी. ओके ओके. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट बेटा. आता पुढचा कन्सेप्ट आहे सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन एडीसी. सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन एडीसी मध्ये काय काय दिसतंय आधी आपण ते फिगरमध्ये बघू. इथे ना बेटा फिगरमध्ये तुम्हाला कंपॅरेटर आहे. त्याच्यानंतर ह्या फिगरमध्ये दोन डिव्हाइसेस जे आहेत ते इथे दिलेले नाही आहेत, दिसत नाही आहेत. ते म्हणजे आहे बेटा लॉजिक गेट आणि कंट्रोल युनिट. ते म्हणजे कुठले कुठले? लॉजिक गेट आणि कंट्रोल युनिट. ठीक आहे. मग याच्यामध्ये हे दोन डिव्हाइसेस लक्षात ठेवा. कंपॅरेटर एक असतं, लॉजिक गेट असतं, कंट्रोल युनिट असतं. पुढे बघायला गेलं तर SAR आहे आणि अजून एक DAC आहे. हे 5 युनिट्स याच्यामध्ये असतात. कुठले कुठले बेटा? कंपॅरेटर, पुढे लॉजिक गेट, त्याच्यानंतर कंट्रोल युनिट, त्याच्यानंतर पुढे SAR आणि अजून एक DAC. ठीक आहे. कंपॅरेटरचं आउटपुट बेटा मी सगळ्यात पहिले दिलं जातं लॉजिक गेटला. कंपॅरेटरचं आउटपुट कोणाला दिलं जातं? लॉजिक गेटला, जे की इथं दिसत नाहीये. लॉजिक गेटमध्ये दोन इनपुट असतात बेटा. लॉजिक गेटला एक इनपुट असतं क्लॉक पल्सेसचं. पण लॉजिक गेटचं आउटपुट दोन ठिकाणी दिलं जातं, एक कंट्रोल युनिटला आणि एक तुमचं SARला. इथे डायरेक्ट त्याचं SARला जे दिलेलं आहे, जे मला महत्त्वाचं आहे तेच त्यांनी इथे दाखवलेलं आहे. जे मला महत्त्वाचं आहे तेच त्यांनी इथे दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा, कंपॅरेटरचं आउटपुट लॉजिक गेटला. लॉजिक गेटच्या इथे एक इनपुट असतं क्लॉक पल्सेसचं. पण लॉजिक गेटचं आउटपुट दोन ठिकाणी असतं, कंट्रोल युनिट आणि SARला. मग SARचं आउटपुट पुन्हा कोणाला दिलेलं आहे बेटा? DACला. पुन्हा DACचं आउटपुट कोणाला आहे? कंपॅरेटरला. एवढंच फक्त सांगायचं आहे, बाकी काही सांगायची गरज नाही आहे. हां, आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट, तुमचं कॉम्बिनेशन लॉजिक गेटचं, कंट्रोल युनिटचं आणि SARचं. लॉजिक गेटचं, कंट्रोल युनिटचं आणि SARचं या तिघांच्या कॉम्बिनेशनला प्रोग्रॅमर असं म्हणतात. या तिघांच्या कॉम्बिनेशनला काय म्हणतात बेटा? प्रोग्रॅमर. पुन्हा एकदा, लॉजिक गेट, कंट्रोल युनिट आणि SAR या तिघांच्या कॉम्बिनेशनला प्रोग्रॅमर असं म्हणतात. हेच सगळे पॉईंट्स तिथे लिहिलेले आहेत. बाकी काहीही वेगळं लिहिलेलं नाहीये. बाकी काहीही वेगळं लिहिलेलं नाहीये बेटा. पुन्हा एकदा सांगतो, या फिगरमध्ये आपल्याला कंपॅरेटर दिसतंय, लॉजिक गेट दिसत नाहीये, कंट्रोल युनिट दिसत नाहीये, त्याच्यानंतर SAR दिसतंय आणि अजून एक काय बेटा? तुमचं DAC दिसतंय. मग कंपॅरेटरचं आउटपुट लॉजिक गेटला असतं. लॉजिक गेटच्या इथे एक इनपुट येतं क्लॉक पल्सेसचं. त्याच्यानंतर लॉजिक गेटच्या ठिकाणी पुन्हा दोन आउटपुट असतात. कोणाला एक SARला असतो आणि एक कंट्रोल युनिटला असतो. SARचं पुन्हा आउटपुट कोणाला? DACला. DACचं पुन्हा आउटपुट कंपॅरेटरला दिलेलं आहे. दिसतंय आपल्याला? ओके. त्याच्यानंतर लॉजिक गेट, कंट्रोल युनिट आणि SAR या तिघांच्या कॉम्बिनेशनला प्रोग्रॅमर असं म्हटलेलं आहे. बस एवढंच फक्त लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. कशामध्ये बेटा? सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन एडीसी. पुढचा कन्सेप्ट आहे बेटा त्याच्यात छोटासा, तो म्हणजे ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स कुठले कुठले? इट इज यूज इन डिजिटल व्होल्टमीटर, फर्स्ट ऍप्लिकेशन. डिजिटल मल्टीमीटर, त्याच्यानंतर सिग्नल फ्रिक्वेन्सी मीटर, डिजिटल रेकॉर्डिंग. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो यूज इन मुव्हिंग टार्गेट सॅटेलाइट, एरोप्लेन अँड मिसाईल्स. अजून एक कशामध्ये बेटा? मिसाईल्समध्ये पण वापरलं जातं. ठीक आहे. कशाबद्दल झालं आहे? सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन एडीसी. ओके बच्चा लोक. पुढचा कन्सेप्ट चालू होता बेटा, तो म्हणजे ड्युएल स्लोप एडीसी. ड्युएल स्लोप एडीसी जसं मागचं होतं बेटा सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन एडीसी, जास्त डिटेलमध्ये नव्हतं, तसं हे पण डिटेलमध्ये जास्त काही नाही आहे. फक्त फिगर बघून घ्या. फिगर कुठे कुठे काय काय कनेक्शन्स आहेत ते एकदा सांगून देतो. काय बेटा? सगळ्यात पहिले तर तुमचा काय? इंटिग्रेटर. ओपॅम ॲज अ इंटिग्रेटर. इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन करायला. त्याच्यात त्याचं आउटपुट कोणाला दिलं आहे? कंपॅरेटरला दिलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याचं आउटपुट अँड गेटला दिलेलं असतं आणि मग एन बिट स्टेजला टी फ्लिप फ्लॉप पण याच्यामध्ये असतं आणि कंट्रोल लॉजिक पण असतं. एवढं फक्त सगळं याच्यामध्ये असतं. एवढं लक्षात ठेवा. जास्त बेटा हे कधी डीपमध्ये याच्यात घुसू नका. फक्त फिगर्स लक्षात ठेवा आणि याच्याबद्दल लिखापडी लिहित चला. फिगर्स लक्षात ठेवा आणि याच्याबद्दलची लिखापडी लिहित चला. वर्किंग जास्त डिटेलमध्ये नाही आहे. सगळ्यांचं फक्त आपल्याला कन्स्ट्रक्शन आहे. सगळ्यांचं फक्त जास्तीत जास्त काय बेटा? कन्स्ट्रक्शन आहे. डिटेलमध्ये याच्यामध्ये घुसू नका. शेवटचे दोन कन्सेप्टमध्ये कुठले कुठले बेटा? सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन एडीसी आणि ड्युएल स्लोप एडीसी. काउंटर टाईप विचारला जातो, नाही म्हणत नाही. सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन पण विचारला जातो. ड्युएल स्लोप जो आहे तो क्वचित कधी कधी टपकतो. ड्युएल स्लोप कधी कधी टपकत असतो, पण त्याची फक्त डायग्राम आणते. ठीक आहे. तेवढंच फक्त लक्षात ठेवा. तेवढंच फक्त लक्षात ठेवा. बाकी काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ओके. ओके. आता आपल्याला बेटा पुढचे याचे कंपॅरिझन्स बघायचे आहेत, जे की नोट्समध्ये अवेलेबल नाही आहेत बेटा. इथेच फक्त तुम्हाला दिसतील. ठीक आहे. जे की नोट्समध्ये नाही आहेत पण इथे तुम्हाला दिसून येतील.
इथून वाटलं असं तुम्ही व्हिडिओ पॉज करून काढून घेतले तरीही चालेल. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून घेऊन घेतलं तरीही चालेल. नाहीतर मी तुम्हाला याची PDF तुम्हाला सेंड करून देतो स्टडी मटेरियलमध्ये आणि व्हॉट्सॲपला पण. स्टडी मटेरियलमध्ये पण सेंड करून देतो, व्हॉट्सॲपला पण याची PDF तुम्हाला सेंड करून देतो. ठीक आहे. कंपॅरिझन्सची कंपॅरिझन कोणाकोणामध्ये बेटा? कंपॅरिझन सगळ्यात पहिलं आहे कंपेअर बिटवीन फ्लॅश टाईप ADC, सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेट ADC, ड्युएल स्लोप ADC. तुम्हाला इकडे बाजूला त्याचं कंपॅरिझन दिसतंय, बाजूला तुम्हाला याचं कंपॅरिझन दिसत आहे बेटा. ठीक आहे, फाईन. आता याच्याबद्दल मी काही एक्सप्लेनेशन करत नाही, सगळे पॉईंट्स आहेत, फक्त लक्षात ठेवायचे मुद्दे आहेत. फाईन, हे झालं माझं फर्स्ट कंपॅरिझन. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून लिहायचा असेल तर लिहून घ्या किंवा तुम्ही PDF करून बघितलं तरीही चालेल. ओके, सेकंड कंपॅरिझन कुठले बेटा? ड्युएल स्लोप ADC आणि रॅम्प टाईप ADC. कुठले बेटा कंपॅरिझन? ड्युएल स्लोप ADC आणि रॅम्प टाईप ADC. आता माझं सेकंड कंपॅरिझन चालू होतोय ते म्हणजे कुठले बेटा? ड्युएल स्लोप ADC आणि रॅम्प टाईप ADC. पुन्हा ते कंपॅरिझन तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय, प्लीज बघून घ्या. ठीक आहे, प्लीज बघून घ्या. व्हिडिओ पॉज करून लिहायचं असेल तर लिहून घ्या. ठीक आहे, ओके, फाईन. आता माझं इथे थर्ड कंपॅरिझन चालू होईल बेटा, ते म्हणजे कुठले? रॅम्प टाईप ADC आणि सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन ADC. रॅम्प टाईप ADC आणि सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन ADC. छोटंसं कंपॅरिझन आहे, प्लीज बघून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. याचे तुम्हाला PDF पण दिसून येईल बेटा. तिघांची तुम्हाला काय दिसेल बेटा? इथे PDF पण दिसून येईल. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट बेटा. पुढचा जो कन्सेप्ट आहे, कंपॅरिझन झालं बेटा. आता आपलं पुढचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे रिझोल्युशनचा आहे. रिझोल्युशन म्हणजे काय असतं? मॅक्सिमम नंबर ऑफ डिजिटल आउटपुट कोड्स. मॅक्सिमम नंबर ऑफ डिजिटल आउटपुट कोड्स म्हणजेच काय असतं बेटा? रिझोल्युशन. किंवा अजून एक फॉर्म्युला रिझोल्युशनचा, इट इज द रेशिओ अपॉन ए, म्हणजे रेशिओ आलं. इट इज द रेशिओ ऑफ फुल स्केल व्होल्टेज. इट इज द रेशिओ ऑफ फुल स्केल व्होल्टेज किंवा अॅनालॉग आउटपुट व्होल्टेज याला म्हणतात. याला फुल स्केल व्होल्टेज पण म्हणतात, अॅनालॉग आउटपुट व्होल्टेज पण म्हणतात. टू द चेंज इन, मायनस इन बेटा डिफरन्स या, टू द चेंज इन डिजिटल आउटपुट कोड बाय 1. टू द चेंज इन डिजिटल आउटपुट कोड बाय 1. पुन्हा एकदा, रिझोल्युशन इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ full scale voltage or analog voltage to the change in digital output code by 1. To the change in digital output code by 1. पुढचं बेटा कन्वर्शन टाइम. कन्वर्शन टाइम काय असतं? इट इज द टाइम रिक्वायर्ड टू कन्वर्ट अॅनालॉग सिग्नल इनटू द डिजिटल सिग्नल. नाव दिस मिनिंग आहे कन्वर्शन टाइम. इट इज द टाइम रिक्वायर्ड टू कन्वर्ट अॅनालॉग सिग्नल इनटू द डिजिटल सिग्नल. पुढचं क्वांटायझेशन. क्वांटायझेशन म्हणजे काय? अप्रॉक्सिमेशन म्हणजेच क्वांटायझेशन. द प्रोसेस ऑफ अप्रॉक्सिमेशन इज नोन ॲज क्वांटायझेशन. The process of approximation is known as quantization. पुढचा concept आहे बेटा quantization error. The error which is caused due to the quantization is known as what? Quantization error. The error which is caused due to the quantization is known as what? Quantization error. पुढचं बेटा स्पेसिफिकेशन. 4 महत्त्वाचे स्पेसिफिकेशन ADC चे: रिझोल्युशन, कन्वर्शन टाइम, क्वांटायझेशन आणि क्वांटायझेशन एरर. तेच आता बघितले. रिझोल्युशन बघितलं, कन्वर्शन टाइम बघितलं, क्वांटायझेशन बघितलं, क्वांटायझेशन एरर. हे त्याचे स्पेसिफिकेशन्स पण होते आणि ह्याच काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स पण होत्या. पुढे सगळ्यात शेवटचा कन्सेप्ट या चॅप्टरचा तो म्हणजे ॲप्लिकेशन्स. ॲप्लिकेशन्स तुम्हाला PDFच्या फॉर्ममध्ये दिसून येतील. ठीक आहे, ते प्लीज तिथून वाचून घ्या आणि इथे पटापट एकदा सांगून घेतो. पहिले ॲप्लिकेशन पुढे डिजिटल इन्स्ट्रुमेंट्समध्ये सच ॲज डिजिटल व्होल्टमीटर, फ्रिक्वेन्सी काउंटर एक्सेट्रा. त्याच्यानंतर डिजिटल ॲक्विजिशन सिस्टीममध्ये, डेटा ॲक्विजिशन सिस्टीममध्ये, डिजिटल टेक्निक्समध्ये, डिजिटल रेकॉर्डिंग ॲप्लिकेशन्समध्ये. ठीक आहे, NC आणि CNC मशीन्समध्ये असे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. आणि अजून एक 2 टाईप्स होतात बेटा. IC नंबर. ADC आणि DAC म्हणजे एक प्रकारचे IC असतात बेटा. त्याचे IC नंबर महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. ADCचा IC नंबर आणि DACचा IC नंबर. तर DACचा IC नंबर बेटा 0808 असा असतो. ADCचा IC नंबर 0809 असा असतो. ADCचा IC नंबर 0809 असा असतो. DACचा IC नंबर 0808 असा असतो. ठीक आहे, इथे तुमचा A to D, D to A सगळा चॅप्टर संपलेला आहे. A to D, D to A सगळा चॅप्टर इथे संपलेला आहे बेटा. खूप महत्त्वाचा चॅप्टर. ठीक आहे, शॉर्टमध्ये आपण घेतलेला आहे. फाईन. ठीक आहे, याच्यामधले जे स्पेसिफिकेशन्स आहेत ते बघा. महत्त्वाचे कन्सेप्ट कंपॅरिझन थोडंफार बघून घ्या. ठीक आहे, ओके. इथे तुमचा सगळा सिलेबस पण संपलेला आहे. बेस्ट ऑफ लक, द व्हेरी बेस्ट ऑफ लक फॉर दी एक्झामिनेशन. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट सेमला. थँक्यू, गुड डे.